आज बनवूया उन्हाळ्यात वाळवणी. तर आज मी साबुदाणी पापडी बनवणार आहे. त्यासाठी मी पाणी घेऊन त्यात मीठ, तिखट, जिरे टाकून घेतलेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तीळ पण टाकू शकतात. थोडं सोडा पण टाका. हे मी रात्रभर भिजत ठेवलेला साबुदाणा एक रात्र पूर्ण भिजवलेला आहे. आता छान भिजलाय. हे बघा, दाबला तर असं पीठ होतं. ह्या पाण्याला उकळी फुटल्यावर आता हे मिश्रण यात ओतून घ्या. मी सर्व मिश्रण यात टाकून छान ढवळून घेते. आता हे सर्व एकत्र झालंय. जोपर्यंत हा पांढरा पारदर्शक होत नाही तोपर्यंत छान शिजून घ्या. हे बघा, तुम्ही बघू शकता हा ट्रान्सफर वाटतो. हे 10 मिनटं तरी कमीत कमी शिजवा. हे बघा, आता मी हे पापड्या उन्हात टाकून घेते साडीवर. उपवासासाठी तळून खाण्यासाठी छान आहेत पापड्या. आता 2 दिवस झाले मी पापड्या वाळवून घेतलेत. हे बघा, छान वाळलेत. आता मी तुम्हाला हे तळून दाखवते. चांगली टम्म फुगती. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. माझ्या 2 वाटीचे कमीत कमी 50 पापड्या झाल्यात. 2 वाट्या साबुदाण्याचे तयार आहे उपवासासाठी साबुदाणी पापडी. थँक्यू.